श्री स्वामी समर्थ. पॉझिटिव्ह वाइब्स विथ शीतल या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. अनुभवाच्या मंदिराला जेव्हा गर्वाचा कळस चढतो तेव्हा पाया आपोआपच कमकुवत होतो. समुद्राला गर्व होता की तो सगळं जग बुडवू शकतो. तेवढ्यात एक तेलाचा थेंब आला आणि समुद्रावर सहजच तरंगत गेला. एक शामू नावाचा खूप गरीब माणूस एका गावात राहत होता. कामधंदा शोधण्यासाठी तो त्याचं गाव सोडून दुसऱ्या गावाला चालला होता. रस्त्यामध्ये त्याला एक जखमी उंटीण तिच्या बाळासोबत दिसते. त्याच्या मनात विचार येतो की आपण असंही कामधंदा शोधण्यासाठी बाहेरगावी निघालो आहोत, तर आपण या उंटिणीची देखभाल करूया. तिच्या जखमेला आपण बरं करून आपण हिच्याशीच संबंधित काही व्यवसाय सुरू करूया. असा विचार करून तो उंटिणीला आणि तिच्या बाळाला घरी घेऊन गेला. शामू उंटिणीच्या बाळाला खूप लाडाने आणि कौतुकाने वाढवत होता. शामूने लाडाने त्या उंटिणीच्या बाळाचं नाव मोनू ठेवलं होतं. त्याने कौतुकाने त्याच्या गळ्यात एक घंटा सुद्धा बांधली होती. हळूहळू मोनू मोठा होत होता. शामूने उंटिणीचं दूध विकून त्याचा व्यवसाय सुरू केला. त्या व्यवसायाच्या पैशातून त्याने काही उंट विकत घेतले. असं करून शामूकडे उंटांचा कळप जमा झाला. त्याचा व्यवसाय खूप वाढू लागला. आता तो कळप जंगलामध्ये चरायला घेऊन जाण्यासाठी त्याने एक माणूस कामासाठी ठेवला. त्यातच उंटिणीचं बाळ म्हणजे मोनू हा मोठा होत होता आणि सर्वांचा अतिशय लाडका होता. मोनू आता खूप ताकदवानही झाला होता. पण मोनूला कुठेतरी आपल्या ताकदीचा खूपच जास्त गर्व होता. आपण कळपापेक्षा काहीतरी वेगळे आहोत असे भाव त्याच्या मनात नेहमी येत असत. शामूचा तो खूप अतिशय लाडका असल्या कारणाने आपण कळपापेक्षा वेगळे असण्याचा समज दिवसेंदिवस त्याचा वाढतच चालला होता. मोनूची आई त्याला वारंवार समजवत असे की तू नेहमी कळपासोबत राहत जा, कळपासोबत येत जा, तू एकटा फिरत जाऊ नकोस. पण मोनू कधीच आपल्या आईच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतो. त्याच्या मनामध्ये असं असतं की मी तर खूप ताकदवान आहे, मला कोणीही हरवू शकत नाही. मोनूची आई त्याला वारंवार सांगत असते की जंगलामध्ये काही शिकारी प्राणी दबा धरून बसलेले असतात. एकतर तुझ्या गळ्यामध्ये घंटा आहे, त्यामुळे त्या घंटेच्या आवाजाने शिकारी प्राणी तुला दूरवरूनच ओळखतात. पण मोनू आईच्या बोलण्याकडे लक्ष देत नसतो, कारण त्याला त्याच्या ताकदीचा गर्व चढलेला असतो. एके दिवस असंच सगळा उंटांचा कळप आणि मोनू जंगलामध्ये चारा चरण्यासाठी गेले. ते जेव्हा जात होते तेव्हा त्याच्या घंटेच्या आवाजाने एका सिंहाच्या लक्षात आलं की जंगलाच्या दिशेने उंटांचा कळप येत आहे. तो झुडपामध्ये दबा धरून बसला. इकडे उंटांचा कळप जेव्हा पाणी पित होता तेव्हा मोनू त्याच्याच धुंदीमध्ये मस्त होता. उंटांचा कळप पाणी पिऊन कधी जंगलाबाहेर पडला हे मोनूच्या लक्षातही आले नाही. मात्र सिंहाचं पूर्ण लक्ष मोनूवर होतं. मोनू आपल्याच मस्तीमध्ये जंगलातला चारा खाण्यामध्ये मग्न होता. जसा जसा मोनू झुडपाजवळ जात होता सिंह सावध होत होता. जसा मोनू झुडपाजवळ गेला सिंहाने त्याच्यावर झडप घातली. सिंहाने मोनूला जागीच संपवलं. बऱ्याच लोकांना आपल्या सध्याच्या परिस्थितीवर, आपल्या कौशल्यावर, आपल्या श्रीमंतीवर, आपल्या दिसण्यावर खूप गर्व असतो. पण जीवनात कोणत्याही गोष्टीचा गर्व करू नका. जेव्हा दगड पाण्यात पडतो तेव्हा तो आपल्याच वजनाने बुडतो. जो ज्ञानी असतो तो समजून घेतो, जो अज्ञानी असतो त्याला समजवता येतं. पण जो गर्विष्ठ असतो त्याला कोणीही समजवू शकत नाही, त्याला वेळच समजावून सांगते. म्हणूनच कशीही असो परिस्थिती, एकसारखी असावी मनस्थिती. श्री स्वामी समर्थ.